आता ही टेस्ट नंबर 2चे थोडे प्रश्न घेतो आणि मग 3चे घेतो, बरोबर. जिथं स्ट्रेट फॉरवर्ड आहे मला सांगायचं फक्त फ्लो मी सांगतो, बाकी तुम्ही तुमच्या वेळी लिहिलेलंच आहे सगळा कंटेंट. आणि ऑलरेडी विश्वास करा ज्या मी नोट्स लिहून देतो आहे त्याच मी फिल्टर करून करून आणतो आहे, बरोबर आहे. आता आपले मटेरियल व्हास्ट होत आहे का, तर व्हास्ट होणारच आहे ना लिखाणात, त्यात तुम्हाला फिल्टर करणं जमलं पाहिजे तेवढीच एक अपेक्षा आहे. म्हणजे तुमचं आता काम काय आहे, फर्स्ट स्टेज आपण क्लासमध्ये अंडरस्टँड करून लिहितो म्हटलं तरी आपण शॉर्ट करता करता आपलंही मटेरियल थोडंसं मोठं होतच आहे, ते होणारच. मी सांगतोय की एका संकल्पनेचं किंवा एक कन्सेप्ट आहे, एक टॉपिक आहे, त्याचं मटेरियल आपल्या पाहिजे 1000 ते 1500 शब्दांमध्ये पाहिजे. तुम्हाला ते कुठंपर्यंत बसवता आलं पाहिजे, 300, 250, 150. दिस इज युअर, बरोबर आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ती एखादी कन्सेप्ट आहे त्याचे सगळे पॉईंट्स कुठले कुठले माहीत आहे. आणि मी बघा GSच्या वेळेस एक लेक्चर घेतलं होतं, प्रत्येक प्रश्न क्रिटिकली कमेंट म्हणजे काय, कमेंट ते डोक्यात घेत जा. जिथे जिथे गरज आहे मी ती सांगेल, वाटलं तिथं पाहिजे मी एक्झॅक्ट स्पेशल सांगेल त्याचं लेक्चर्स, हे लक्षात घ्या. पण त्या पॉईंट्स आपल्यासमोर ठेवायचे आहे. मग टेस्ट नंबर 2चा मी पहिला प्रश्न घेतो. पृथ्वीची उत्क्रांती विकासावर भाष्य. काय शब्द आहे पहिले, तुम्ही भाष्य करा. तुम्हाला रिक्वायरमेंट थोडासा विचार करायचा. जेव्हा या पेपरमध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहितो ना, तेव्हा एक पहिले डोक्यात आपले पॉईंट्स क्लिअर करून घ्यायचे, बरोबर आहे. या रिक्वायर आणि फ्लो क्लिअर करून घ्यायचं. कुठल्या फ्लोमध्ये, हॅन्सर काय झालं पाहिजे, आपलं प्रेझेंट झालं पाहिजे, बरोबर आहे. आता मी इथे सांगतोय की भाष्य करा म्हटल्यानंतर मला असं म्हणायचं, पहिले विचार करायचा मुख्य मुद्दे सगळे आले पाहिजे. मुख्य मुद्द्यांचा अंतर्भाव असतो, लक्षात घ्यायचं आहे. अंतर्भाव याच्यात आला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, मुख्य मुद्दे याचे झाले पाहिजे. सर्व बाजू मांडल्या गेल्या पाहिजे. जेव्हा भाष्य असतात तेव्हा त्या टॉपिकच्या सर्व बाजू प्लस मायनसेस आणि बट ऑब्वियस इट ऑलवेज बॅलन्स. इट इज ऑलवेज काय, बॅलन्स असं असलं पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे डोक्यात ठेवताना. क्लिअर. आणि मग हे घेताना आता तुम्हाला सर्व माहीत आहे की तुम्ही इंट्रो देतात आहे. फक्त माझं म्हणणं, इंट्रोमध्ये एकच पॉईंट आला पाहिजे किंवा एकच वाक्य आलं पाहिजे. इंट्रो फॉरसं लांब लचक झालेलं नाही पाहिजे. ओके. आता पृथ्वीची उत्क्रांती आणि विकासावर भाष्य करा. तुमच्या बऱ्याच जणांचे इंट्रो चांगले आहे असं मी म्हणणार नाही, चांगले आहे. म्हणजे ते नॉन ॲक्सेप्टेबल असं एकाचंही नाही आहे, तेवढा एक पॉईंट सगळ्यांचाच आहे. मी जस्ट जाता सांगून ठेवतो, पृथ्वी उत्पत्ती सूर्यकलेचा एक भाग, बरोबर आहे. आणि पृथ्वी ओसाडते आपण लिहिलं होतं बघा सद्यस्थितीत. आणि हा प्रवास कसा झाला, काय झाला, हे एक उत्सुकताच आहे ना. आणि म्हणून त्याच्यासाठी पृथ्वीची उत्क्रांती आणि विकास याच्यासाठी काय करायची आहे, ही माहिती समजून घेणे किंवा संकल्पनाच्या पुढं येत गेल्या. करेक्ट. अशा स्वरूपाने आपण इथं इंट्रो करू शकतो, इतकं लक्षात घ्यायचं आहे. ओके. मग आता याच्यात मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही पृथ्वीची उत्क्रांती त्या शब्द वापरले ना, मग त्यांनी काय केलं, उत्क्रांती आणि विकास अशा दोन गोष्टी इथं डिमांड केलेल्या आहे, बरोबर आहे. मग तुम्ही पृथ्वीची उत्क्रांती पहिले त्याला मेन्शन करून द्यायचे. पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली, उत्क्रांती म्हणजेच काय, त्याची उत्पत्तीचे सिद्धांत तुम्हाला सांगावं लागेल, बरोबर ना. उत्पत्तीचे सिद्धांत 2-3, आता हे डिटेल अजिबात द्यायची नाही, नावं घेऊन सांगायची. तुमच्या विविध सिद्धांत तिथं अस्तित्वात आहे, पण मोस्ट ॲक्सेप्टेबल तिथं कुठली आहे, तुमची बिग बँग थेअरी आहे, बरोबर आहे. पृथ्वीची उत्पत्ती सूर्यकुलासोबत झाली, सूर्यकुलाचा उत्पत्ती, बरोबर. बिग बँग थेअरी एक्सपान्शन वगैरे त्यात कॉस्मिक्स हे टाकून अशा स्वरूपाची सिद्धांत झाली. आणि ही प्रक्रिया काय होती, ही थोडीशी प्रक्रिया तिथं एक्सप्लेन करायची, उत्क्रांतीची प्रक्रिया, जास्त नाही. आणि याच्यात काय टप्पे होते का, तर मग ते टप्पे म्हणजे तुम्हालाच तिथं सांगायचे आहे कुठले, बरोबर आहेत. थंड झाली, त्या टप्प्यांचा उल्लेख करायचा. आता विकासामध्ये ते टप्पे एक्सप्लेन करायचे आहे, इथं काय करायचं आहे, त्याचा उल्लेख करायचा. आणि मग जिथं तुम्ही दुसरा भाग म्हणतोय पृथ्वीचे उत्क्रांती आणि विकास, तर विकास आपण किती याच्यात बघितला आणि ते NCERTच्या आधारे जर आपण बघितलं तर ह्याचं पहिलं शिलावरण, बरोबर आहे. दुसरं वातावरण, तिसरं काय होतं अजून, जलावरण आणि जीवावरण. असं पृथ्वीच्या एकूण सगळ्या याची काय झाली, विकास होते. त्याच्या आपल्या सगळ्यांकडे डेटा आहेच, तो तुम्ही मोस्ट ऑफ द लिहिलेला आहे. जिथं नाही लिहिलं ते तुम्ही सांगितलं आहे का तुम्ही तर मेन्शन करा, असं मी कमेंट केलेली आहे. पण अशा स्वरूपाने त्याचं करायचं. आणि मग कन्क्ल्युजन, आणि कन्क्ल्युजनमध्ये तुम्हाला जाताना जिथं तुम्ही इंट्रो म्हटले होते तिथं तुम्ही सांगू शकता की जरी पृथ्वीची विविध टप्प्यातनं उत्क्रांती आणि विकास झाला तरी पृथ्वीचा उत्क्रांतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, ती जटिल आहे. ते मानवाला असं करून ते समजणं दॅट इज द फ्लो, दॅट्स इट, दॅट इज द फ्लो. म्हणून लिमिट काय म्हणते, कुठले आपण काढले आहे, आपण वातावरणाचे 3 काढल्याचे त्यात जिथं आहे, हां ते 3 डायग्राम, बरोबर ना.
हां बऱ्याच जणांनी काढलेलं आहे त्या डायग्राम. जिथं शक्य तिथं काढायच्याच, जिथं आहे तुमच्यावर डायग्राम तिथं काढायच्याच, बरोबर आहे. आता आपण ओसाळ बॅरेनची डायग्राम नाही काढू शकत किंवा त्यावर निघू शकत, ज्या शक्य तेवढं डायग्राम आपण काय करायचं इथं प्लेट करायच्या. हा एक फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, क्लिअर. नाऊ सेकंड बघूया. मोस्ट ऑफ द मी जे प्रश्न चेक केले त्यात सगळ्यांनी हे उल्लेख केलेले आहे. ओके, आता मार्किंग सिस्टीम कशी केली. सपोज UPSC स्किलने गेलो तर टॉपर इज 55 to 60%. टॉपर म्हणतोय मी. माझ्या डोक्यात तुम्हाला 50% पर्यंत दिले आहे की ठीक आहे. MPSC आता MPSC सर तेव्हाचं स्वरूप कसं, आता स्वरूप कसं, तेव्हाचा MPSC कार्यक्रम कसा, आता MPSC UPSC कार्यक्रम कसा, UPSCचे कार्यकर्ते MPSC कार्यकर्त्यांमध्ये डिफरन्स आहे ना. पेपर चेकरचे कार्यकर्ते म्हणतोय मी, ते एकदम क्लिअर आहे त्यांच्या डोक्यात काय आहे. आपल्या डोक्यात आता 12पर्यंतच्या नंतर सगळा पिरियड आपला 12 वर्षाचा खाली गेलेला आहे. तो ॲनालिसिस करायला ते अंदाज मार्क नाही आहे ना. UPSCचे मार्क आहे आपल्यापाशी. UPSCच्या स्केलवर MPSCच्या त्या लेवल तेव्हा होत्या की आधी अजिबात नव्हत्या. अजिबात कम्प्लीट वेगळ्या लेवल आहे, कम्प्लीट वेगळ्या लेवल आहे. माझ्याकडे असे मित्र आता मला डोळ्यासमोर मित्राची नावं घेतली की त्यांचे पेपर यार 200 तेव्हा 200चा पेपर होता. 200 ऑप्शनचा 200 पैकी 1 90चाच कंटेंट रेडी होता. तर उरलेल्या 110ला 90लाच फिरो फारो करून लिहिलं आहे. 136 मार्क आहे. सिलेक्टेड तहसीलदार, नाव प्रमोटेड ॲज अ डेप्युटी कलेक्टर, सध्या वर्किंगमध्ये आहे. मग आता या त्यावर तुम्ही मी जाणार नाही असं होणार आहे सर. मग असं आपल्याला आत्ता जे स्टँड आहे ते UPSC प्रमाणे जावं लागेल की आपल्याला आपण सगळे अँगल तेच करावं लागेल. ठीक आहे, वेट अँड टूल कारण UPSC लेवल अशी आहे, MPSC लेवल खाली असणार आहे UPSCच्या, बट ऑब्वियस त्या लेवलमध्ये आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागेल. पण एक लक्षात घ्यायचं, फ्लो मी कायम म्हणजे जेव्हा तुम्हाला येईल समोर तुम्ही डोक्यात, मी आधी पण सांगितलं आहे, कुठलाही प्रश्न विचारला तर पहिले विचार करायचा हे काय आहे, दुसरं कसे, बरोबर, तिसरं कसेच्या सोबतच त्यासोबत तुम्हाला काय देता येईल त्याची कारणे, चौथं कारणे आली की त्याचे उपाय किंवा पहिले येईल परिणाम आणि उपाय. अशा अँगलनी त्या प्रश्नाकडे बघायचं म्हणजे तुम्हाला एक फ्लो तयार होतो. काय होतो? फ्लो तयार होतो तुमच्या मांडण्याचा. हे लक्षात घ्यायचं, अशा वेळी ते करायचं आहे. नाऊ सेकंड, भूशास्त्रीय कालमापनावर भाष्य करा. ओके, कुठला भूशास्त्रीय कालमापनच आहे ना आता, भूशास्त्रीय कालमापन. मग मी इथं तुम्हाला म्हणेल अगेन भूशास्त्रीय कालमापन. इथं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये भौतिक म्हणजे पृथ्वीचा इतिहास वगैरे या इंट्रोमध्ये तुम्हाला मी जस्ट जिओलॉजिकल टाइम स्केल, पृथ्वीचा भौतिक इतिहास, जीवसृष्टीची उत्क्रांती आणि अब्जावधी वर्षापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला आकार देण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी, त्यासाठी जाणे महत्त्वाचं. भूशास्त्रीय कालमापन काय आहे, आपण का करतो, काही पृथ्वी कशी उत्पत्ती होत आली, याच्यात काय काय घडलेलं आहे त्याच्यावर अंदाज घ्यायचा आहे आपल्याला. मग याचा अभ्यास करण्यासाठी कालमापन महत्त्वाचे ठरते असं मी म्हणेल. मग याच्यात तुम्ही इंट्रो झाला की भूशास्त्रीय कालमापन म्हणजे काय एका वाक्यात हे. नंतर ज्या पद्धती आपण उल्लेख केला होता बघा, याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे भूशास्त्रीय कालमापनाच्या, त्या पद्धती तुम्ही ते गाळ असेल, कार्बन डेटिंग असेल, समुद्र हे असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर कालखंड आणि वर्गीकरण, कालखंड आणि वर्गीकरण, आणि त्याच्यानंतर मग तुमचे आपण हेडन कालखंड, ते कालखंड आहे ना, बरोबर, त्याचं एक एक दोन दोन वाक्य करून ॲड करणे, ते आमचं काय करायचं याच्यावर लक्षात घ्यायचं नाही, भाष्य करायचं सांगितलं आहे ना. सो सगळ्या ओव्हरऑल बाजू आल्या पाहिजे. मग हेडन असेल, आर्कियन असेल, प्रोटोझोईक असेल, पॅलेझोईक असेल, मेसोझोईक आणि सिनियर्सोईक. आता याच्यात खूप डिटेलमध्ये जायचं नाही बरं का, आपण खूप डिटेल केले होते. सिनियर्सोईकचे आणखी वेगळे, टर्शरी, क्वाटर्नरी, तिथं जायचं तेवढं तुम्हाला त्याने तेवढं विचारलं कालमापनाचं हे करा म्हणून, म्हणजे कालमापन सविस्तर चर्चा वगैरे शब्दच नाही ना, किंवा भूशास्त्रीय कालखंडा सविस्तर मांडणी करा वगैरे असं नाही आहे ना. तुम्हाला भाष्य करा ते काय आहे, त्याच्या पद्धती काय आहे आणि किती कालखंड तयार झाले आणि प्रत्येक कालखंड काय मेन्शन करतो इतकं त्याच्यात मेन्शन करायचं. इज इट क्लिअर? याच्या पलीकडे त्यातनं फारशी त्याची गरज नाही असं लक्षात घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीच्या अंतर्गत रचना स्पष्ट केली. सोपे सोपे प्रश्न आहे, बरोबर ना. का डायग्राम काढलेले आहे, मला तू नाही काढली का? काढली डायग्राम? हो तिची काढलेली आहे. कोणी एक तू नाही काढली मला, हा तू पण काढली आहे ना, सगळेच काढलं का? हां, कोण डायग्राम म्हटलं एवढा सोपा प्रश्न कोणाच तरी अंतरंगात, कोणाच्या अंतरंगात उतरली नाही पृथ्वी असून रचना समजली नाही. ओके,
रचना स्पष्ट महत्व अधोरेखित करा. आता झालं काय याच्यात बघा, प्रत्येकाला प्रश्न आहे सर अंतरंगाची लई माहिती आहे आमच्यापाशी, 300 शब्द लिहू शकतो आम्ही. आता महत्व सगळ्यांचं शेवटी ठीक आहे, हरकत नाही, महत्व कमीच येणार आहे, बरोबर ना. हा महत्वाचे पॉईंट्स काय येणार आहे, कमीच येणार आहे, पण मी तिकडे येतो. आता पृथ्वीची अंतरंग स्पष्ट काय केलंय, स्पष्ट शब्द वापरलाय. काय शब्द वापरला, स्पष्ट. स्पष्टचा अर्थ आपण इथं लक्षात घेतो एक्सप्लेन इन डिटेल. एक्सप्लेन इन डिटेल असं लक्षात ठेवा. जिथं स्पष्ट शब्द येतात स्पष्ट करा, म्हणजे एक्सप्लेन इन डिटेलिंग पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. सविस्तर माहिती द्या किंवा सविस्तर स्पष्टीकरण द्या अशा अँगलनी घ्यायचे. आणि परत मग तिथं यायचं आपण काय, कसे किंवा किती, कधी, हे डोक्यात प्रश्न आणायचे, म्हणजे बरोबर त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. पृथ्वीचे अंतरंग म्हणजे काय, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना कशी, पृथ्वीच्या अंतरंगाचे थर किती, वगैरे वगैरे, बरोबर आहे. अशा दृष्टीने त्याचा विचार करायचा असं मी म्हणेल. आणि हे जे आहे महत्त्व, याला जितके तुम्हाला प्रॅक्टिकली इम्पॉर्टन्स आहे, प्रॅक्टिकली इम्पॉर्टन्स वेनी प्रेझेंट करणे. कुठल्या वेनी, त्याचं आता मानवी जीवनात काय महत्त्व आहे हे महत्त्वाचं आहे ना. ते थोडी लिहिणार आपण आमच्या MPSCच्यात महत्त्व आहे, कारण की तिथं काय सिलेबसने एक प्रश्न येऊ शकते. प्रॅक्टिकल वेनी काय इम्पॉर्टन्स आहे ते सगळे पॉईंट्स त्याला पहिले हायलाईट करायचे, मग थेरॉटिकल पॉईंट टाकायचे. आलं लक्षात. थेरॉटिकल पॉईंट नंतर आले पाहिजे, प्रॅक्टिकल पॉईंट मांडणी जेव्हा करायची. तुमच्या डोक्यात झाली असेल सर माहिती आहे खनिजांची निर्मिती होते, माहिती आहे सर ऊर्जा निर्मितीसाठीची गरज असते, कारण की भूरचना समजणं गरजेचं, माहिती आहे सर आपत्ती व्यवस्थापनासाठी, भूकंप ज्वालामुखीसाठी माहिती असते, ते पॉईंट वर येऊ द्या. मग सूर्यकुलाची उत्पत्ती माहीत पडली, जाऊ दे खाली. तो आता थोडी सूर्यकुलासाठी आपण अभ्यास करणार त्याचा, सूर्यकुल झालं ना क्रिएट. आता मेनली अभ्यास काय आपल्या एनर्जी रिसोर्सेस तुमचं असणारं डिझास्टर, बरोबर आहे, त्याच्यासाठी करणार ना तुम्ही. मग ते पॉईंट वर न्यायचे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे पॉईंट थेरॉटिकल खालच्या सिक्वेन्सिंग पण जमलं पाहिजे, हे पण लक्षात घ्यायचं. कारण इम्प्रेशन सुरुवातीच्या पॉईंटपासून तयार होत असतं एंडला. त्याच्याकडे पेशन्स पण पाहिजे खाली येईपर्यंत, त्याला वाटतं एकदम तसंच लिहिलं आहे, मग तो ह्या मूळवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. हा पण भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. मग आता पृथ्वीच्या अंतर्गत रचनेवर पृथ्वीची भूपृष्ठाची रचना अवलंबून आहे अशा स्वरूपात देऊ शकतो. त्यासाठी पृथ्वीचं अंतर्गत रचना समजणे गरजेचं आहे. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. आणि मग याच्यात तुम्ही इंट्रो झाल्यानंतर तुमचं इंट्रो, फक्त मी इंट्रो आणि कन्क्ल्युजनवर जास्त सांगत का नाही, तुम्हाला जमलेलं आहे तुमच्याच वेळी जमू द्या, हे स्वतःचंच पाहिजे, सेल्फ मेड. मधला बॉडी जी आहे ही मधली मोस्ट ऑफ द सेम असणार ना, पण ज्याला इंट्रो आणि कन्क्ल्युजनवर भाष्य लिहिणं जमलं तो थोडासा अधिकचा म्हणजे त्याला उजवा ठरणार आहे लक्षात घ्या मार्क घेण्याच्या बाबतीत. त्यावेळी सुद्धा हा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा आहे. ओके. सो प्राकृतिक मी म्हणेल इंट्रो, मग प्राकृतिक रचना म्हणजे 3 थर, बरोबर ना. प्राकृतिक रचना म्हणजे काय, तुमचे 3 थर तुम्हाला जे माहित आहे. आता याच्यात फक्त डायग्राम डिटेल पाहिजे, मी डिटेल डायग्राम म्हणतोय. डायग्राम वरवरची काढायची नाही, 3 थर दिले काढून जे शिलावरून मध्यावरून गाभा तुम्ही तुमचं बघा, तिथं तुम्हाला डिटेल. कारण अंतरंगात काय दिलंय, स्पष्ट शब्द वापरलाय ना, म्हणजे डायग्राम पण काय पाहिजे, डिटेल पाहिजे. सी आला, सायमा आला, खोली आली, तापमान वाढतंय, घनता वाढते आहे, ते मेन्शन झालं पाहिजे. त्याचे असणारे विभाजन करणारे थर आले पाहिजे, बरोबर आहे. कॉन्रॅड विलगता, मोह विलगता, हे डोक्यात ठेवायचं, हे डोक्यात कायम ठेवायचं. आणि मग त्याच्यानंतर खोलीनुसार तापमान दाब वाढते, ती रचना झाली का महत्त्व. आणि महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. महत्त्व तुम्ही सगळ्यात जास्त तिथं येणार ती म्हणजे सगळ्यात प्रमुख अंतरंगानुसार भूपृष्ठाची रचना समजते, कारण अंतरंगा संबंध आहे भूपृष्ठ रचनेशी, करेक्ट. दुसरं आम्ही म्हणू शकतो की भूपृष्ठावरील होणारे वेळोवेळीचे बदल समजण्यासाठी अंतरंगाचं महत्त्व आहे. भूपृष्ठाचे बदल अंतरंगामुळे समजते. त्यानंतर आर्थिक महत्त्व, बरोबर आहे. खनिजे असेल, ऊर्जा स्त्रोत असेल किंवा मृदा असेल, मृदेचं स्ट्रक्चर समजण्यासाठी. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की आमच्या नैसर्गिक आपत्ती, भूकंप, ज्वालामुखी याच्यासाठी आणि ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी अंतरंगाची रचना समजणं गरजेचं. लास्ट बट नॉट लिस्ट आला मग तिथं सूर्यकुलाची उत्पत्ती व त्याचा अवकाशी, बरोबर ना, तो लास्टला टाकायचा. असे महत्त्व तुम्ही तिथं ॲड करू शकता. क्लिअर का? ठीक आहे. 1500-250 वर्ड्स. ओके, 1500-250 वर्ड्स. पण फर्स्ट डोक्यात फ्रेम होणं गरजेचं आहे आणि त्याला ब्रेक केलं की लिहितात. डेटा तुमच्याकडे बराच आहे, डेटा कमी निवडतात तुमचा लिहायला, बरोबर ना. डेटा येतोच आहे, अशा वेळी त्याला मांडणी करणं गरजेचं आहे. क्लिअर का? हा दुसरा प्रश्न समजतंय ना मृणाल आणि प्रियंका?